नमस्कार. मी पालवे सिंह, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राऊरी. आज या ठिकाणी वायरमन आणि इलेक्ट्रिशियन या व्यवसायासाठी जो सिलेबसमध्ये महत्त्वाचा लेसन आहे ट्रान्सफॉर्मर, या लेसनवरती सविस्तरपणे या ठिकाणी लेक्चर अरेंज केलेला आहे आणि मी माझ्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करत आहे. मित्रांनो, इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर ट्रान्सफॉर्मर हा अतिशय एक महत्त्वाचा घटक आहे. इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन झाल्यानंतर तीचा प्रत्यक्ष वापर होईपर्यंत ट्रान्सफॉर्मर हा वेगवेगळ्या ठिकाणी आपली महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून प्रत्येक जो इलेक्ट्रिशियन असेल, वायरमन असेल, त्याला त्या ट्रान्सफॉर्मरबद्दल चांगल्या पद्धतीने अतिशय सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, या टॉपिकमध्ये आज आपण ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन, ट्रान्सफॉर्मरचा वर्किंग प्रिन्सिपल, ट्रान्सफॉर्मर हा AC वरती वापरल्यानंतर त्याचे काय ॲडव्हान्टेजेस होतात, ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन, ट्रान्सफॉर्मरचा जो ट्रान्सफॉर्मेशन रेशो असतो आणि त्याचबरोबर टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, एवढे टॉपिक आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये सविस्तरपणे मांडणार आहोत. तर सांगितल्याप्रमाणे प्रथम आपल्याला ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन, म्हणजे काय, तर ट्रान्सफॉर्मरची असणारी व्याख्या. तर आपण जर पाहिलं तर ट्रान्सफॉर्मर हा एक स्थिर असा मशीन आहे. या मशीनमध्ये कुठलाही भाग फिरता नसतो, त्यामुळे याच्यामध्ये होणारे लॉसेस जे असतात ते लॉसेस अतिशय कमी प्रमाणामध्ये असतात. आणि इंग्लिशमध्ये या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची आपल्याला व्याख्या सांगतो, अ स्टॅटिक डिव्हाइस यूज्ड फॉर ट्रान्सफॉर्मिंग इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम AC सर्किट टू अनदर विदाउट एनी चेंज इन द फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मर. म्हणजेच काय, तर ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर असं मशीन आहे आणि या ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने आपण फक्त काय करतो, एका व्होल्टेजचं रूपांतर दुसऱ्या व्होल्टेजमध्ये करतो आणि हे रूपांतर करत असताना त्या सप्लायची असणारी फ्रिक्वेन्सी ॲज वेल ॲज पॉवर ही कॉन्स्टंट असते. म्हणून ट्रान्सफॉर्मर हा कशासाठी उपयोगी पडतो AC मध्ये, फक्त जर आपल्याला व्होल्टेज वाढवायचा असेल किंवा व्होल्टेज कमी करायचा असेल तर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. आणि हे कार्य होत असताना ट्रान्सफॉर्मरकडून त्यामध्ये असणारी पॉवर आणि त्यामध्ये जी सप्लायची फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. अशा यंत्राला काय म्हटलं जातं, ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं. तर इट चेंजेस द व्होल्टेज फ्रॉम हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज. म्हणजेच ट्रान्सफॉर्मर हा काय करतो, एक तर उच्च व्होल्टेजचं कमी व्होल्टेजमध्ये रूपांतर करतो किंवा जे आपल्याकडं कमी व्होल्टेज जे असतं त्याचं उच्च व्होल्टेजमध्ये रूपांतर करण्याचं महत्त्वाचं काम या ट्रान्सफॉर्मर कडून केलं जातं. आणि ज्यावेळेस एखादा ट्रान्सफॉर्मर हा कमी व्होल्टेजचं जास्त व्होल्टेजमध्ये रूपांतर करतो तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं. आणि जो ट्रान्सफॉर्मर हे उच्च व्होल्टेजचं कमी व्होल्टेजमध्ये रूपांतर करतो तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं. तर यामध्ये महत्त्वाचं मी तुम्हाला हे सांगितलं का अ ट्रान्सफॉर्मर डज नॉट प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी अँड नायदर इट अफेक्ट द फ्रिक्वेन्सी नॉर द पॉवर. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हे काय विद्युत निर्मिती करण्याचं साधन नाही, फक्त हे काय करतं, त्याच्या व्होल्टेज लेवल जे असतं सप्लायच्या व्होल्टेज लेवलमध्ये बदल करण्याचं काम, महत्त्वाचं काम हे ट्रान्सफॉर्मर करतं. आणि हे करत असताना
त्या सप्लायची फ्रिक्वेन्सी आणि पॉवर ही स्थिर ठेवण्याचं काम हे ट्रान्सफॉर्मर करतं. तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर ट्रान्सफॉर्मर हे स्थिर उपकरण असून त्याच्या साहाय्याने एका व्होल्टेजचं रूपांतर दुसऱ्या व्होल्टेजमध्ये केलं जातं आणि हे करत असताना त्याची पॉवर आणि फ्रिक्वेन्सी कशी राहते, स्थिर राहते. हे साधी आणि सोपी ही ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल. तर ट्रान्सफॉर्मरचं कार्य करण्याचं तत्व जे आहे, आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये म्युच्युअल इंडक्शन आणि सेल्फ इंडक्शन या दोन प्रकारचे इंडक्शन पाहिलेलं आहे. ट्रान्सफॉर्मर जे कार्य करतो त्या ठिकाणी त्याचं कार्य करण्याचं तत्व काय असतं ते फिगरच्या साहाय्याने या ठिकाणी आपल्याला थोडक्यात स्पष्ट करतो. तर आपण हा एक कंडक्टर आहे आणि या कंडक्टरला जर आपण या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर जर जोडला जी आणि या कंडक्टर पासून काही अंतरावरती आपण या ठिकाणी हे स्विच आणि इथं जर बॅटरी जोडली आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी फक्त सिंगल कंडक्टर दाखवलेला आहे आणि या कंडक्टरच्या एका बाजूला आपण गॅल्व्हॅनोमीटर जोडलोय आणि दुसरा जो कंडक्टर आहे त्याला स्विच जोडून बॅटरी मार्फत सप्लाय दिलेला आहे. ज्या वेळेस आपण हा स्विच ऑन करतो हे दोन्ही कंडक्टर जे आहेत ते इलेक्ट्रिकली सेपरेट आहेत, परंतु ज्या वेळेस आपण हा जो स्विच आहे हा स्विच जर आपण असा ऑन केला तर या बॅटरी मधील सप्लाय जो आहे तो सप्लाय या ठिकाणी हा पॉझिटिव्ह आणि इकडं निगेटिव्ह आणि या कंडक्टरच्या भोवती असं मॅग्नेटिक फील्ड निर्माण होईल आणि या मॅग्नेटिक फील्डमुळे या कंडक्टरमध्ये ज्या चुंबकीय रेषा निर्माण होणार आहेत त्या चुंबकीय रेषा काय करतील, या कंडक्टरला छेदतील आणि त्यामुळे या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये आपल्याला काहीतरी रीडिंग दिसेल. म्हणजेच आपण सिंपल तत्व जर पाहिलं म्युच्युअल इंडक्शन, म्युच्युअल म्हणजे काय करणं, सहाय्य करणं. तर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मध्ये जर आपण पाहिलं तर या ही एक वाइंडिंग असते, त्यानंतर तिला आपण प्रायमरी वाइंडिंग म्हणू, प्रायमरी, तिला सेकंडरी आणि या प्रायमरी वाइंडिंगला जर आपण फेज आणि न्यूट्रल आणि या ठिकाणी कोर वरती या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ह्या दोन्ही वाइंडिंग जर पाहिल्या आपण तर इलेक्ट्रिकली सेपरेट आहेत, परंतु मॅग्नेटिकली काय झालेले आहेत, त्या लिंक झालेल्या आहेत. जेव्हा या ठिकाणी एसी सप्लाय दिला जातो तेव्हा या कॉइल मध्ये मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं आणि हे निर्माण झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते काय करतं, ह्या दुसरी जी कॉइल आहे किंवा इथे कंडक्टर जे असतात त्या कंडक्टरला छेदतात आणि त्याच्यामुळे त्या कंडक्टर मध्ये मॅग्नेटिझम निर्माण होतं आणि मॅग्नेटिझम निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी जे प्रायमरी वाइंडिंग मध्ये जे टर्न्स आहेत आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये जे टर्न्स आहेत याचा जो रेशो असेल त्याच्यावरती हे निर्माण होणारा व्होल्टेज जे आहे ते अवलंबून असतं. म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग जे आहे ते कुठल्या याच्यावरती चालतं, म्युच्युअल इंडक्शन वरती. म्युच्युअल इंडक्शन या तत्वावरती ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग चालतं. तर अशा पद्धतीने हा जो ट्रान्सफॉर्मरचं कार्य करण्याचं जे तत्व जे आहे, जे फॅराडेने जे दोन नियम सांगितलेले आहेत, सेल्फ इंडक्शन आणि दुसरं म्युच्युअल इंडक्शन, त्यापैकी ट्रान्सफॉर्मरचं कार्य हे म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावरती चालतं. आणि हे जे फॅराडेने जे दोन नियम सांगितलेले आहेत त्याच्याप्रमाणे म्युच्युअल इंडक्शन हा ट्रान्सफॉर्मरसाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा जो आज आपल्या या ठिकाणी लेसन मधील महत्त्वाचा घटक जो आहे, ऍडव्हांटेजेस ऑफ युजिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर.
advantages of using of transformer. म्हणजेच काय तर एसी मध्ये ट्रान्सफॉर्मर वापरल्यामुळे या ठिकाणी कुठले फायदे होतात आणि काय ऍडव्हांटेजेस आपल्याला मिळतात. तर याचा आपण सर्वात महत्त्वाचा जर ऍडव्हांटेजेस फायदा जर म्हटलं, जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी आपण पाहतो व्यवहारामध्ये वेगवेगळ्या व्होल्टेज असणारे उपकरण वापरतो. उदाहरणार्थ दैनंदिन जीवनातील जर उदाहरण पाहायचं म्हटलं तर सर्व ठिकाणी वापरला जाणारा मोबाईल आहे. तो मोबाईल जर आपल्याला चार्ज करायचा असेल तर साधारणपणे त्या मोबाईलची बॅटरी काय 2.7 व्होल्ट पर्यंत असते आणि मग आपल्याकडे घरामध्ये जे व्होल्टेज असतं ते साधारणपणे 240 व्होल्ट असतं. मग अशा ठिकाणी त्या मोबाईलसाठी जो डीसी सप्लाय लागणार आहे, कमी व्होल्टेज जे लागणार आहे, ते कशाच्या सहाय्याने आपण हे करणार तर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वापरून हे जे 240 व्होल्ट उपलब्ध असतं त्याचं रूपांतर आपण साधारणपणे 2.7 व्होल्ट मध्ये करतो. तर यामध्ये ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी ॲट हाय व्होल्टेज हॅज बिकम पॉसिबल विथ यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर विच इज मच इकॉनॉमिकल. ट्रान्समिशन मध्ये जेव्हा आपल्याला विजेची निर्मिती ही 18 किंवा 22 केव्हीने केली जाते आणि 22 केव्हीने विजेची निर्मिती केल्यानंतर ट्रान्समिशन करण्यासाठी जे हाय व्होल्टेज लागणार आहे, मग लगेच जनरेटिंग स्टेशनच्या जवळ पहिलं जे सबस्टेशन असतं त्या सबस्टेशन मध्ये ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने हे जे 18 किंवा 22 केव्ही जे असतं याचं रूपांतर साधारणपणे 220 केव्ही किंवा 440 केव्ही म्हणजे स्टेप अप करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि व्होल्टेज वाढवल्यामुळं त्या ट्रान्समिशन लाईनचा ऑटोमॅटिक करंट कमी होईल आणि करंट कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी वापरले जाणारे कंडक्टर असतील, इतर मटेरियल जे असेल त्याच्या खर्चामध्ये बचत होते. म्हणून त्या ठिकाणी एसी मध्ये ट्रान्सफॉर्मर हा ट्रान्समिशन मध्ये महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर असं साधन आहे. त्याच्यामध्ये कुठलाही पार्ट किंवा भाग हा फिरता नसल्यामुळं त्या ठिकाणी घर्षण होत नाही आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा एखाद्या मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचं घर्षण नसतं त्यावेळेस त्या ठिकाणी निर्माण होणारी उष्णता ही कमी प्रमाणामध्ये निर्माण होते आणि उष्णता जर कमी प्रमाणामध्ये निर्माण झाली तर त्या ठिकाणी होणारे लॉसेस जे असतात ते लॉसेस कमी प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि महत्त्वाचं ट्रान्सफॉर्मरमध्ये ही उष्णता कमी प्रमाणामध्ये निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी वापरले जाणारे जे इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्या इन्सुलेटिंग मटेरियलवरती सुद्धा या तापमानाचा फारसा असा परिणाम होत नाही. हा एक महत्त्वाचा याचा ऍडव्हांटेजेस आहे. आणि तिसरा ऍडव्हांटेजेस जर आपण पाहिलं ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने इझिली आपण अतिशय सहजरित्या व्होल्टेज वाढवायचं काम करू शकतो किंवा व्होल्टेज कमी करायचं काम या ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने करू शकतो. चौथा महत्त्वाचा याचा ऍडव्हांटेजेस फायदा जो आहे, ट्रान्सफॉर्मर साठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं जास्त मेंटेनन्सची आवश्यकता नसते. इतर मशिनरी जर आपण पाहिलं ज्या मशीनमध्ये काही पार्ट हे फिरणारे असतात, रोटेशन टाईप असतात, त्या ठिकाणी त्या मशीनला आपल्याला दर काही तासांनी काही दिवसांनी ऑइलिंग करावं लागतं. त्यानंतर त्याच्यामधील ऑइल चेंज करावं लागतं. काही भागामध्ये घर्षण होतं, ते पार्ट्स बदली करावे लागतात. परंतु ट्रान्सफॉर्मर हे स्थिर साधन असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला त्या ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्सचा खर्च जो आहे तो मेंटेनन्सचा खर्च अतिशय कमी असतो. फार तर फार ट्रान्सफॉर्मरमध्ये खर्च काय येतो, वर्षाला त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल वापरलेलं असतं ते ऑइल एका फिल्टर मशीनच्या साहाय्याने ते ऑइल फक्त फिल्टर करावं लागतं आणि ते ऑइलची जी लेवल असते ती मेंटेन ठेवावी लागते. अजून त्याचा महत्त्वाचा जो ऍडव्हांटेजेस आहे, ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता. इतर मशीनपेक्षा ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता जी असते ती कार्यक्षमता ही नेहमी जास्त असते. कारण आत्ताच आपल्याला सांगितलं का ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठल्याही प्रकारचा फिरता भाग नाही, त्याच्यामुळे उष्णता कमी प्रमाणामध्ये निर्माण होते, लॉसेस कमी प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता ही जवळजवळ आपल्याला अबाव 90% म्हणजे जवळजवळ 90% पेक्षा जास्त
कार्यक्षमता आपल्याला ट्रान्सफॉर्मरकडून मिळते. म्हणून लॉसेस कमी आहे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये. लॉसेस हा नंतरचा भाग आहे, परंतु लॉसेस जर आपण पाहिले ट्रान्सफॉर्मरमध्ये तर कॉपर लॉस आणि आयर्न लॉसेस हे दोन प्रकारचे लॉसेस ट्रान्सफॉर्मरमध्ये होत असतात. आणि हा ट्रान्सफॉर्मर लॉंग पिरियडसाठी कंटिन्युअस चालू ठेवला तरी काही प्रॉब्लेम नसतो. इतर मशीन जर आपण पाहिले तर आपल्याला त्याला वीकली मेंटेनन्स करावं लागतं, मंथली मेंटेनन्स करावं लागतं. परंतु ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये एकदा ट्रान्सफॉर्मर सप्लायला जोडल्यानंतर साधारणपणे 6 महिने वर्षभर कंटिन्यूस जरी आपण सप्लायला जोडून ठेवलं, त्याच्याकडून आपल्याला कार्य जे असतं ते कार्य कंटिन्युअस अहोरात्रपणे चालू मिळतं. म्हणून हे काय आहे ट्रान्सफॉर्मरचे ॲडव्हान्टेजेस आहे. इतर मशिनरीचे ॲडव्हान्टेजेस आणि ट्रान्सफॉर्मरचे ॲडव्हान्टेजेस आपण जर पाहिलं तर इतर मशिनरीपेक्षा ट्रान्सफॉर्मरचे ॲडव्हान्टेजेस हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे फायदे एसी सिस्टीममध्ये मिळतात. त्यानंतर आतापर्यंत आपण लेसनमध्ये ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन पाहिली, ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल पाहिलं, त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मरचे ॲडव्हान्टेजेस पाहिले. डेफिनेशन मध्ये ट्रान्सफॉर्मर हे स्थिर असं साधन आहे. एका व्होल्टेजचं रूपांतर दुसऱ्या व्होल्टेजमध्ये करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल आहे फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे म्युच्युअल इंडक्शन जे आहे या तत्वावरती ट्रान्सफॉर्मरचं कार्य चालतं. आणि तिसरं आपण वेगवेगळे जे महत्त्वाचे ॲडव्हान्टेजेस आहेत ते पाहिलेलं आहे. चौथा आपल्याला या ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर, construction of ट्रान्सफॉर्मर. तर या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफॉर्मर आपण व्याख्या पाहिली, त्याचा वर्किंग प्रिन्सिपल पाहिलं, त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहिले, परंतु प्रत्यक्ष त्याची रचना कशी असते हे सुद्धा आपल्याला यामध्ये समजलं पाहिजे. आणि याची रचना जी आहे या ठिकाणी आपल्याकडे एक चार्ट आहे, त्या चार्टच्या माध्यमातून आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण जर पाहिलं ज्या वाइंडिंग असतात या ठिकाणी हे जे आयताकृती रेक्टँग्युलर जी फ्रेम दाखवलेली आहे ती रेक्टँग्युलर फ्रेम जी आहे ती सिलिकॉन स्टील या धातूपासून बनवलेली आहे. सिलिकॉन स्टील हा धातूच्या कोरसाठी का वापरलेला आहे तर सिलिकॉन स्टीलचा हिस्टेरिसिस कोएफिशिएंट जो असतो तो हिस्टेरिसिस कोएफिशिएंट कमी असतो. म्हणून सिलिकॉन स्टीलचा स्टॅम्पिंग तयार करून या ठिकाणी आपण ही कोर जी असते ती कोर बनवलेली असते. आणि या कोरवरती पुन्हा काय केलेलं असतं, वाइंडिंग केलेलं असतं. यामध्ये रेड कलरचं जे आहे ते प्रायमरी वाइंडिंग आहे, ब्ल्यू कलरचं जे आहे ते सेकंडरी वाइंडिंग आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफॉर्मरसाठी जर म्हटलं महत्वाचा भाग जो आहे तो पहिला कोर, त्यानंतर सेकंड वाइंडिंग आणि थर्ड जो असतो तो याचा कव्हर. कारण आपलं वाइंडिंग आणि आतील पार्ट जे आहे ते सुरक्षित राहण्यासाठी वातावरणातील डस्ट किंवा एअरमुळे त्याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून या ठिकाणी हे कव्हर त्याला काय केलेलं असतं, वापरलेलं असतं. तर कोर जे आहे कोर कशापासून बनवलेली असते, सिलिकॉन स्टील. आणि याची थिकनेस जर पाहिली आपण याची थिकनेस साधारणपणे 0.35 mm टू 0.5 mm एवढ्या थिकनेस पर्यंत हे कोर जी असते ती कोर बनवलेली असते. कोर म्हणजे काय, जे सॉफ्ट स्टील जे असतात त्यापासून पातळ असे पत्रे काढलेले असतात आणि त्याच्यापासून ही कोर बनवलेली असते. नंतर वाइंडिंग जी असते ती ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग हे इनॅमल कॉपर वायर
इनेमल कॉपर वायर म्हणजे वाइंडिंगसाठी इनेमलचं त्या कॉपरच्या याच्यावरती इन्सुलेशन केलेलं असतं, म्हणून आपण त्याला इनेमल कॉपर वायर असं म्हणतो. आणि त्याच्यापासून ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग केलेली असते. आणि ट्रान्सफॉर्मरचे हे जे आतील कोर असेल, वाइंडिंग असेल, याचं वातावरणातील प्रदूषण असेल, हवेतील आर्द्रता असेल, वातावरणातील धूळ असेल, त्याचं संरक्षण होण्यासाठी त्याच्यावरती कव्हर केलेलं असतं. आणि हे कव्हर साधारणपणे स्टील किंवा आयर्न यापासून बनवलेलं असतं आणि चांगल्या प्रकारे त्याच्यावरती पेंटिंग केल्यामुळं वातावरणाचा परिणाम याच्यावरती होत नाही. तर या ठिकाणी डायग्राम मध्ये हे जे कोर जे आहे, कोर पुन्हा जर आपण पाहिले, हे कोरचे वेगवेगळ्या प्रकारचे शेप असतात. या कोर मध्ये कोर काय अखंड बनवलेली नसते. कोर जे असतात त्या कोर साधारणपणे एल टाइप कोर, आय टाइप कोर, एच टाइप कोर, त्यानंतर यू टाइप कोर, सी टाइप कोर, अशा वेगवेगळ्या या लेटरच्या आकाराच्या कोर या ठिकाणी बनवलेल्या असतात. मग आपल्याला जर असं रेक्टँग्युलर कोर जर पाहिजे असेल तर हे अशा पद्धतीची जर कोर पाहिजे असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, हा एक एल आकाराची शेप आणि दुसरा इकडचा एल आकाराचा शेप, त्या अशा दोन स्टॅम्पिंग जे असतात त्या एकमेकाला एकावरती एक ठेवून या सर्व कोर नंतर रिवेटच्या सहाय्याने तसाच रेक्टँगल अशा पद्धतीचा तयार केला जातो. आणि इकडं याला काय म्हटलं आता, या बाजूला लिंक, इकडचा हा एक लिंक, या एका बाजूला प्रायमरी वाइंडिंग केली जाते, दुसऱ्या बाजूला सेकंडरी वाइंडिंग केली जाते. प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग इलेक्ट्रिकली दृष्ट्या आपण जर पाहिले तर ह्या दोन्ही स्वतंत्र आहेत. बोथ वाइंडिंग्स आर इलेक्ट्रिकली सेपरेटेड बट बोथ वाइंडिंग्स आर कनेक्टेड मॅग्नेटिकली. दोन्ही वाइंडिंग विद्युत दृष्ट्या स्वतंत्र असतात, परंतु त्या चुंबकीय दृष्ट्या किंवा मॅग्नेटिकली त्या एकमेकाला काय होत असतात, कनेक्ट होत असतात. आणि मग ह्या ज्या चुंबकीय रेषा ज्या असतात त्या कशामधून वाहतात, या कोर मधून वाहतात. आणि म्हणूनच ह्या चुंबकीय रेषा वाहण्यासाठी त्या चुंबकीय रेषांना कमीत कमी विरोध होण्यासाठीच कुठल्याही मशीनची किंवा ट्रान्सफॉर्मरची जी कोर जी असते ती सिलिकॉन स्टील पासून बनवलेली असते. कारण सिलिकॉन स्टीलचा रिलक्टन्स म्हणजेच चुंबकीय रेषांना विरोध करण्याचा गुणधर्म जो असतो तो अतिशय कमी असतो. म्हणून ही जी कोर जी असते ती सिलिकॉन स्टील पासून बनवलेली असते. आणि त्याचबरोबर सिलिकॉन स्टीलचा हिस्टेरिसिस कोएफिशियंट हा कमी आहे. आणि ही कोर अखंड न बनवता कशी बनवलेली असते, अनेक पातळ पातळ स्टॅम्पिंग एकमेकांना वार्निशच्या साहाय्याने इन्सुलेट करून पुन्हा ते रिवेटच्या साहाय्याने जोडलेले असतात. हे या ठिकाणी इन्सुलेशन म्हणून जे वार्निश वापरलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे, एडी करंट लॉसेस कमी होतील. सिलिकॉन स्टील वापरल्यामुळे हिस्टेरिसिस लॉसेस कमी होतील. आणि म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे कोर जे असतात त्या सिलिकॉन स्टीलच्या आणि वाइंडिंग जी आहे ती कॉपर इनेमलची बनवलेली असते. तर अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मरच्या रचनेमध्ये आपण महत्वाचं कोर, वाइंडिंग आणि कव्हर. कोर सिलिकॉन स्टील पासून त्याचे थिकनेस 0.35 mm टू 0.5 mm. वाइंडिंग करण्यासाठी जी कॉपर वायर वापरलेली असते इनेमल कॉपर वायर. छोटा जर ट्रान्सफॉर्मर असेल तर ही वायर गोल आकाराची असते. मोठाले जे ट्रान्सफॉर्मर असतात ही कॉपरची वायर फ्लॅट रिबन टाइप वापरलेली असते मोठ्या ट्रान्सफॉर्मर मध्ये. आणि याच्यासाठी जे कव्हर जे असतं ते स्टील किंवा आयर्नच्या पासून बनवून त्याच्यावरती योग्य पद्धतीने चांगल्या प्रकारे पेंटिंग केलेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम होत नाही. तर अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरची रचना पाहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला हे ट्रान्सफॉर्मर जे आहे त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये निर्माण होणारं व्होल्टेज आणि करंट यांचा जो रेशो असतो, त्याचबरोबर प्रायमरी वाइंडिंग मध्ये असणारे टर्न्स
आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये असणारे टर्न्स यांचा रेशो किंवा यांचे जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर जोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे समजणार नाही तोपर्यंत आपण प्रायमरीला किती व्होल्टेज दिलं, सेकंडरीला आपल्याला व्होल्टेज किती मिळालं, प्रायमरीचा करंट किती होता, सेकंडरीला आपल्याला करंट किती मिळालं, प्रायमरीला पॉवर किती घेतली, सेकंडरीला पॉवर किती मिळाली आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये लॉसेस किती झाले, हे जोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो किंवा ट्रान्सफॉर्मरकडून मिळणारं आउटपुट जे आहे मग ते आउटपुट व्होल्टेज असेल करंट असेल ते आपल्याला व्यवस्थित समजणार नाही. हे रेक्टँगल पद्धतीची कोर दाखवलेली आहे. कोर मध्ये काय असतं असे अनेक बारीक बारीक जे स्टॅम्पिंग जे असतं सिलिकॉन स्टीलचे ते अशा पद्धतीने एकमेकाला कनेक्ट आणि इन्सुलेट करून ही कोर या ठिकाणी बनवलेली असते आणि याच्यावरती काय केलं जातं, वाइंडिंग केलं जातं. तर त्या ठिकाणी ही प्रायमरी वाइंडिंग या ज्या बाजूला आपण सप्लाय देतो त्याला प्रायमरी वाइंडिंग, नंतर या ठिकाणी आपल्याला या ट्रान्सफॉर्मर पासून आउटपुटला जे व्होल्टेज मिळणार आहे त्यासाठी जी वाइंडिंग वापरलेली असते त्याला म्हटलं जातं सेकंडरी वाइंडिंग. सेकंडरी वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि हे मध्ये जे आहे काय आहे कशावरती बसवलेले असतात त्या वाइंडिंग कोरवरती बसवलेले असतात. ही वाइंडिंग आणि प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग हे एकमेकांपासून इलेक्ट्रिकली अलिप्त आहे. परंतु ज्या वेळेस आपण प्रायमरी वाइंडिंगला या ठिकाणी व्होल्टेज किंवा सप्लाय देणार आहे त्यावेळेस या कोर मधून जो एक मार्ग तयार होतो चुंबकीय रेषा वाहण्यासाठी तो अशा पद्धतीने ज्याप्रमाणे इलेक्ट्रिकल सर्किट असतं त्याचप्रमाणे मॅग्नेटिक सर्किट या ठिकाणी कार्य करत असतं. त्या प्रायमरी वाइंडिंगला दिलेलं व्होल्टेज जे आहे प्रायमरी वाइंडिंगला आपण दिलेलं व्होल्टेज PV, सेकंडरी वाइंडिंग कडून मिळणारा व्होल्टेज SV, प्रायमरी वाइंडिंग मध्ये असणारे जे वाइंडिंग करण्यासाठी जे टर्न्स वेढे जे वापरलेले आहेत ते प्रायमरी वाइंडिंग मध्ये असणाऱ्या वेड्यांची संख्या PT, सेकंडरी वाइंडिंगच्या वेड्याची असणारी संख्या ST. त्यानंतर प्रायमरी वाइंडिंग मधून वाहणारा करंट PI आणि सेकंडरी वाइंडिंग मधून वाहणारा करंट SI. प्रायमरी वाइंडिंग मध्ये असणारी पॉवर समजा P1 म्हणू आपण आणि सेकंडरी वाइंडिंग मधून मिळणारी जी पॉवर जी आहे त्या ठिकाणी जर आपण P2 म्हणतो तर ह्या ज्या एवढ्या गोष्टी आहेत प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज, प्रायमरी वाइंडिंग मधून वाहणारा करंट, प्रायमरी वाइंडिंगचे असणारे टर्न्स, त्याचबरोबर सेकंडरी वाइंडिंग पासून मिळणारे आउटपुट व्होल्टेज, सेकंडरी वाइंडिंगचे असणारे टर्न्स आणि सेकंडरी वाइंडिंग मधून वाहणारा करंट यांचं एकमेकाशी जो संबंध असणार आहे त्या संबंधालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सफॉर्मेशन रेशो. तर हा जो ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणजे काय, गुणोत्तर. जसं गणितामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुणोत्तर असतात त्याच पद्धतीचं हे ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशोचा गुणोत्तर असतं. या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंग
ला दिलेलं व्होल्टेज आणि सेकंडरी वायंडिंगचं व्होल्टेज म्हणजे पीबी भागिले एसबी. प्रायमरी वायंडिंगला दिलेलं व्होल्टेज आणि सेकंडरी वायंडिंगचं असणारं व्होल्टेज. आणि हे व्होल्टेज कशावरती अवलंबून असणार आहे? प्रायमरी वायंडिंगला असणारे टर्न्स आणि सेकंडरी वायंडिंग मध्ये असणारे टर्न्स म्हणजे पीटी भागिले एसटी. याला म्हटलं जातं व्होल्टेज अँड टर्न्स रेशो. हा जो पहिला रेशो जो आहे व्होल्टेज अँड टर्न्स रेशो. व्होल्टेज अँड टर्न्स रेशो म्हणजे प्रायमरी वायंडिंगचा आणि सेकंडरी वायंडिंगचा असणारे व्होल्टेज, प्रायमरी वायंडिंग मध्ये असणारे टर्न्स आणि सेकंडरी वायंडिंग मध्ये असणारे टर्न्स यांचं जे गुणोत्तर असतं त्याला म्हटलं जातं व्होल्टेज अँड टर्न्स रेशो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज आणि करंट रेशो जर पाहायचा असेल पीबी भागिले एसबी बरोबर एसआय भागिले पीआय. प्रायमरी वायंडिंगचा व्होल्टेज भागिले सेकंडरी वायंडिंगचा व्होल्टेज बरोबर सेकंडरी वायंडिंग मधून वाहणारा करंट भागिले प्रायमरी वायंडिंग मधून वाहणारा करंट. हा जो रेशो आहे या रेशोला म्हटलं जातं व्होल्टेज अँड करंट रेशो. व्होल्टेज अँड करंट रेशो. व्होल्टेज अँड करंट रेशो. आणि हे दोन रेशो जर आपण एकत्र केले त्यांचा जर एकत्र समीकरण या ठिकाणी आपण तो एकत्र रेशो करण्याचा प्रयत्न केला तर पीबी भागिले एसबी बरोबर पीटी भागिले एसटी बरोबर एसआय भागिले पीआय. अशा पद्धतीने हा जो रेशो तयार होतो या संपूर्ण रेशोला ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो असं म्हटलं जातं. परंतु यामध्ये ज्या आपण वेगवेगळे जे अक्षर जे वापरलेले आहेत ते आपल्याला आपण हा रेशो प्रूव्ह केल्यानंतर आपल्याला त्याचा कुठला अक्षर कशासाठी वापरलेला आहे ते या ठिकाणी नमूद करणं महत्त्वाचं आहे. पीव्ही इज इक्वल टू म्हणजे जेव्हा पीव्ही इज इक्वल टू प्रायमरी व्होल्टेज, पीव्ही इज इक्वल टू प्रायमरी व्होल्टेज, एसव्ही इज इक्वल टू सेकंडरी व्होल्टेज, पीटी इज इक्वल टू प्रायमरी टर्न्स म्हणजे प्रायमरी वाइंडिंग मध्ये असणाऱ्या वेड्यांची संख्या आणि एसटी इज इक्वल टू सेकंडरी वाइंडिंग टर्न्स आणि एसआय म्हणजे सेकंडरी करंट आणि पीआय इक्वल टू प्रायमरी करंट. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या रेशोमध्ये लक्षात ठेवण्याचा जी बाब आहे घटक जो आहे आपण इथं पाहतो प्रायमरी व्होल्टेज सेकंडरी व्होल्टेज, प्रायमरी टर्न्स सेकंडरी टर्न्स. परंतु करंटचा रेशो जो असतो तो करंटचा रेशो नेमका उलटा आहे, सेकंडरी करंट भागिले प्रायमरी करंट. हा या ठिकाणी फरक महत्त्वाचा एवढा या रेशो मध्ये लक्षात ठेवायचा आहे. आणि का त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे ते कारण आपण जर पाहिलं प्रायमरी पॉवर बरोबर सेकंडरी पॉवर आणि ह्या प्रायमरी पॉवर आणि सेकंडरी पॉवर ही जर आपण यामध्ये होणारे लॉसेस निग्लिजिबल म्हटलं
कुठल्याही प्रकारचे लॉसेस जर या ठिकाणी जर आपण 0 मानले तर जेवढी प्रायमरीला पॉवर घेतलेली आहे तेवढीच पॉवर कशाला मिळते आपल्याला सेकंडरीला मिळते. परंतु असं होत नसतं कधीही. आपण जर प्रॅक्टिकली पाहिलं तर कुठल्याही मशीनमध्ये कुठल्याही मशीनची जी कार्यक्षमता जी असते इफिशियन्सी जी असते ती 100% कधीच नसते. आणि जर एखाद्या मशीनची कार्यक्षमता ही 100% जर आपण मानली तर आपण त्याला आयडियल मशीन असं म्हणतो. परंतु असं कुठलंही मशीन नाही. प्रत्येक मशीन मध्ये काही ना काही लॉसेस होत असतात. म्हणून या ठिकाणी जेवढी प्रायमरीला पॉवर घेतली जाणार आहे तेवढी सेकंडरीला आपल्याला मिळणार नाही. याच्यामध्ये या ठिकाणी निर्माण होणाऱ्या ज्या मॅग्नेटिक फील्ड चुंबकीय रेषा ज्या आहेत त्या इथपर्यंत जाऊपर्यंत आणि या कोर मधून वाहताना काहीतरी लॉसेस होणार आहेत. काही उष्णता या ठिकाणी निर्माण होते आणि त्याच्यामुळे या ठिकाणी काही लॉसेस होत असतात. त्याच्यामुळे प्रायमरीची पॉवर जर आपण पाहिली तर प्रायमरी पॉवर मध्ये काय प्रायमरी पॉवर पीव्ही प्रायमरी व्होल्टेज गुणिले प्रायमरी करंट बरोबर. सेकंडरी पॉवर जर आपण पाहिली तर या ठिकाणी सेकंडरीला असणारा व्होल्टेज गुणिले सेकंडरीचा असणारा करंट. म्हणजेच आपण या ठिकाणी हे जर पाहिलं पीव्ही भागिले एसव्ही बरोबर एसआय भागिले पीआय. तर अशा पद्धतीने हा रेशो जो असतो व्होल्टेज आणि करंटचा तयार होतो. म्हणून पीव्ही भागिले एसव्ही बरोबर पीटी भागिले एसपी बरोबर एसआय भागिले पीआय. अशा पद्धतीने आपण हा ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो या ठिकाणी काय करू शकतो सांगू शकतो. आता या रेशोचा उपयोग प्रॅक्टिकली आपल्याला कशामध्ये होईल. जर आपल्याला आपण समजा हा व्होल्टेज आणि करंटचा रेशो आहे. प्रायमरी व्होल्टेज माहिती आहे, सेकंडरी व्होल्टेज माहिती आहे, सेकंडरी करंट माहिती आहे. आपल्याला प्रायमरी करंट जर एखाद्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं असेल तर हा फॉर्म्युला कशा पद्धतीने आपण या ठिकाणी वापरू शकतो. काय सांगितलं प्रायमरी व्होल्टेज माहिती आहे, सेकंडरी व्होल्टेज माहिती आहे, सेकंडरी करंट माहिती आहे, परंतु प्रायमरी करंट आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो जो आहे आपण मग हा फॉर्म्युला कसा लिहिणार पीव्ही इंटू पीआय बरोबर एसव्ही इंटू एसआय. आपल्याला काय काढायचं या ठिकाणी प्रायमरी करंट काढायचा. म्हणजे प्रायमरी करंट हे प्रायमरी व्होल्टेज या साइडला काय आहे इकडं पीआय ला गुणिले इकडं बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यावरती काय होईल ते भागिले होईल. म्हणजे एसव्ही गुणिले एसआय भागिले पीव्ही. अशा पद्धतीने आपण यामध्ये कुठल्याही 3 गोष्टी दिलेल्या असतील चौथी गोष्ट आपल्याला काय करता येते फाइंड आउट करता येते. हा जसा व्होल्टेज आणि करंटचा रेशो आहे त्याचप्रमाणे व्होल्टेज आणि टर्नचा रेशो व्होल्टेज आणि टर्नचा रेशो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 गोष्टी माहिती असतील. कुठल्याही प्रायमरी व्होल्टेज सेकंडरी व्होल्टेज प्रायमरी टर्न सेकंडरी टर्न्स याच्यापैकी कुठल्याही 3 गोष्टी जर माहिती असेल तर चौथी गोष्ट आपण या पद्धतीने काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. आणि याच्यावरती वर्कशॉप कॅल्क्युलेशन मध्ये थेरी मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन वरती क्वेश्चन विचारले जातात किंवा वर्कशॉप कॅल्क्युलेशन हा जो आपला विषय आहे त्याच्यामध्ये याच्यावरती कॅल्क्युलेशन साठी प्रॅक्टिकली करताना आपल्याला याच्यावरती अनेक क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. तर अशा पद्धतीने हे ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कॅल्क्युलेशन वगैरे जे आहे ते कॅल्क्युलेशन सुद्धा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतरचा टॉपिक जो आहे आपला टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर जे आहे सुरुवातीलाच याचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे. ट्रान्सफॉर्मरचे 4 वरून काढणारे प्रकार टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कॅटेगरी 2 to 4 म्हणजे 4 वरून काढणारे जर प्रकार आपण या ठिकाणी पाहिले
तर 3 प्रकार पडतात. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. दुसरा प्रकार पडतो या ठिकाणी शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तिसरा प्रकार पडतो कोरवरून बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचे कोरवरून पडणारे 3 प्रकार. हे जे 3 प्रकारचे इथं दाखवले ते या ठिकाणी या चार्ट मध्ये सुद्धा दाखवलेले आहेत. पहिला जो आहे हा कोर टाइप ट्रान्सफॉर्मर आहे. दुसरा जो आहे शेल टाइप ट्रान्सफॉर्मर आहे आणि तिसरा जो या ठिकाणी फिगर दाखवलेली आहे हा बेरी टाइप ट्रान्सफॉर्मर आहे. कोर टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण जर पाहिलं तर प्रायमरी वाइंडिंग ही एका लिंक वरती केली जाते, सेकंडरी वाइंडिंग ही दुसऱ्या लिंक वरती केली जाते. शेल टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय केलं जातं, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग हे दोन्हीही या मधल्या लिंक वरती केल्या जातात. या फिगर मध्ये आपल्याला दिसतंय प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग ह्या मधल्या भागावरती केलेल्या आहेत. आणि हा बेरी टाइप ट्रान्सफॉर्मर जो आहे तर अशा पद्धतीच्या कोर अरेंज करून मध्यभागी सेंट्रलला ज्या सामूहिक कोर येतील त्या सामूहिक याच्यावरती प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग दोन्हीही त्या ठिकाणी वाइंड केल्या जातात. व्यवहारामध्ये बेरी टाइप ट्रान्सफॉर्मर जास्त प्रमाणामध्ये वापरला जात नाही, कारण याच्यामध्ये काय होतं, हे जे कोर मधून बाहेरच्या ज्या कोर आहेत त्या ठिकाणी चुंबकीय पाथ किंवा मॅग्नेटिक पाथ साठी त्या ठिकाणी जास्त मार्ग असल्यामुळे चुंबकीय रेषा या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वाया जातात आणि लॉसेस जास्त होतात. म्हणून प्रॅक्टिकली हा ट्रान्सफॉर्मर वापरला जात नाही. इलेक्ट्रिक मध्ये मुख्य हे 2 प्रकारचे जे ट्रान्सफॉर्मर आहेत, कोर टाइप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा शेल टाइप ट्रान्सफॉर्मर, यांचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो. जेव्हा व्होल्टेज जास्त असतं तेव्हा हा कोर टाइप ट्रान्सफॉर्मर वापरला जातो आणि जेव्हा आपल्याला कमी व्होल्टेज मध्ये रूपांतर करायचं असतं त्यावेळेस या ठिकाणी शेल टाइप ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. त्यानंतर हे जे ट्रान्सफॉर्मर जे आहे, ट्रान्सफॉर्मरचे जे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला कोरवरून पडणारे प्रकार आपण पाहिले. त्याचबरोबर व्होल्टेजवरून जे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पडतात तर व्होल्टेजवरून ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार पडतात साधारणपणे. त्याच्यामध्ये व्होल्टेजवरून जर आपण प्रकार पाहिले, हा झाला कोरवरून पडणारे प्रकार. दुसरा ड्यू टू व्होल्टेज, व्होल्टेजवरून पडणारे जे प्रकार आहेत त्यामध्ये पहिला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, आणि दुसरा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप आणि स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. तर जसं आपण कोर टाइप ट्रान्सफॉर्मर पाहिला त्याचप्रमाणे स्टेप अप आणि स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर काय असतो, जेव्हा कमी व्होल्टेजचं रूपांतर जास्त व्होल्टेज मध्ये केलं जातं तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं. आणि जेव्हा कमी व्होल्टेजचं जास्त व्होल्टेज मध्ये केलं जातं त्याला स्टेप अप म्हणतो, आणि जेव्हा जास्त व्होल्टेजचं रूपांतर कमी व्होल्टेज मध्ये केलं जातं तेव्हा त्याला स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं. पुन्हा याचा फेजवरून पडणारे प्रकार, टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर ड्यू टू फेज. तिसरा ड्यू टू फेजवरून पडणारे प्रकार जर म्हटलं तर 2 प्रकारचे ट्रान्सफॉर्मर वापरतो आपण. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा जो आहे तो 3
हे ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पुढे वापरला जातो. ज्या ठिकाणी सिंगल फेजचा आपल्याला कमी जास्त व्होल्टेज करायचं तिथं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरतात. आणि ज्या ठिकाणी आपल्याला 3 फेज सिस्टीम पाहिजे असतं, मग ते इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन सिस्टीम असेल किंवा डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल, त्या ठिकाणी या 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. आणि त्यानंतर पुन्हा ट्रान्सफॉर्मरचं कुलिंग कुठल्या पद्धतीने होतं त्याच्यावरून सुद्धा याचे प्रकार पडलेले आहेत. डू टू कुलिंग म्हणजे कुलिंग वरून पडणारे प्रकार. पहिला एअर कुलिंग, दुसरा ऑइल कुलिंग, तिसरा एअर ब्लास्ट कुलिंग. म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर छोटे असतात ते डायरेक्ट निसर्गातील जी हवा असते त्याच्या साहाय्याने थंड राहतात, त्याची वाइंडिंग, त्याला एअर कुलिंग ट्रान्सफॉर्मर म्हणतात. साधारणपणे जे 25 किंवा 30 केव्हीचे पुढचे जे ट्रान्सफॉर्मर असतात त्यांची वाइंडिंग थंड राहण्यासाठी त्याच्यामध्ये ऑइलचा वापर केला जातो. आणि ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये जे मोठाले ट्रान्सफॉर्मर असतात ते मधील ऑइल थंड करण्यासाठी पुन्हा मोठमोठे फॅन वापरून त्या ठिकाणी एअर ब्लास्ट कुलिंग म्हणजे हवेचा आणि ऑइलचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो. त्यानंतर हे जे ट्रान्सफॉर्मर जे असतात ते वेगवेगळ्या कामासाठी वापरले जातात. वेगवेगळ्या कामासाठी म्हणजे आपल्याला करंट ट्रान्सफॉर्मर असेल, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असेल, ऑटो ट्रान्सफॉर्मर असेल, हे सुद्धा ट्रान्सफॉर्मरचे म्हणजेच त्याच्यामध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर हा एक प्रकार पडतो. करंट ट्रान्सफॉर्मर, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे सुद्धा याचे प्रकार पडतात. आणि पुन्हा ट्रान्समिशन लाईनमध्ये कुठले ट्रान्सफॉर्मर वापरले जातात आणि डिस्ट्रीब्युशनसाठी कुठले ट्रान्सफॉर्मर वापरले जातात. जे ट्रान्समिशनसाठी वापरले जातात त्यांना पॉवर ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं आणि जे डिस्ट्रीब्युशनसाठी वापरले जातात त्यांना डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये ट्रान्सफॉर्मर हे बाहेर मोकळ्या जागेवरती बसवलेले असतात, त्यांना आउटडोअर ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं. आणि शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी जागा अपुरी असते त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर हे एखाद्या बिल्डिंगमध्ये वगैरे बसवलेले असतात, अशा ट्रान्सफॉर्मरला इनडोअर ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने एवढे प्रकार या ट्रान्सफॉर्मरचे पडलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडक्यात ट्रान्सफॉर्मरचं बेसिक, ट्रान्सफॉर्मरचे डेफिनेशन, ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर, नंतर ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर एवढे भाग आपण पाहिलेले आहेत. आणि पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या पिरियडला ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि ट्रान्सफॉर्मरचं जे EMFचं इक्वेशन आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स प्रायमरी आणि सेकंडरी बाजूला निर्माण होणारे EMFचं इक्वेशन, त्याच्यावरती कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचे हे पुढच्या पिरियडला आपण व्यवस्थित समजून घेऊ. धन्यवाद. थँक्यू.